तर राज्यामध्ये गेल्या 15 दिवसात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे खरीप हंगामातील पिकांचं विदर्भ आणि मराठवाड्यात सगळ्यात जास्त नुकसान झालंय। कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार 10 जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान झालंय। त्यामध्ये खरीपातील सुमारे 8,48,985 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली आहेत। नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक यांनी दिली। सगळ्यात जास्त विदर्भ मराठवाड्याला फटका बसलाय। आधी पाऊस नाही म्हणून ओरड होती आणि त्यानंतर इतका पाऊस झाला की त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। शेती अक्षरशः खरडून निघाली। तब्बल 8,48,985 हेक्टर क्षेत्रावरची पिकं बाधित झाली आहेत। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, प्रचंड पावसाचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त बसलाय। सध्याचे काय अपडेट्स? प्रज्ञा, गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस कोसळतोय। मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात हा पाऊस अधिक असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आले आहे, धरणं ओव्हरफ्लो झाले, अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी घुसलंय। आणि या 3 दिवसाच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती आहे, विदर्भात देखील अशी परिस्थिती आहे। आणि मराठवाडा विदर्भ असे या दोन्ही विभागातील 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची आकडेवारी जी आहे तर कृषी विभागाकडून सांगण्यात आलेली आहे। मराठवाड्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू देखील झाला आहे। 20 पडून आणि पुरात वाहून गेल्याने हे सगळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। 600 पेक्षा अधिक जनावरं जी आहेत तर ती मराठवाड्यात दगावलेली आहे। अशी परिस्थिती विदर्भात देखील आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी शेतात गुडघ्यावर पाणी तुंबलं होतं। कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, अनेक ठिकाणी बाजरी सोंगून ठेवली होती। पाणी कोंब या सगळ्या बाजरीला फुटत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्यात नुकसान झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे दरवर्षी आपण जर बघितलं, विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही विभाग जे आहेत तर दुष्काळी भाग म्हणून ओळखले जातात। शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतात। असं असताना आधीच कधी दुष्काळ आणि कधी अतिवृष्टी या दुहेरी संकटात जे आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आकडेवारी जर बघितली आपण तर 8,48,995 हेक्टर क्षेत्रावरील पिकं ही बाधित झालेली आहे आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे। पहिल्या दिवशी मराठवाड्यात 284 मंडळात अतिवृष्टी झाली होती, म्हणजेच 3,000 पेक्षा अधिक गावं हे या अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते। त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे शेतकऱ्यांचं। आणि आता मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी देखील पंचनाम्याची घोषणा केलेली आहे। काही ठिकाणी पंचनामे देखील सुरू झालेले आहेत। मात्र पंचनामे झाल्यानंतर तात्काळ या पंचनाम्याचा झाल्यानंतर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करतो। कारण त्यांनी जे हातातला पैसा होता तो सगळा पिकांमध्ये गुंतवला होता आणि तो सगळे पिकं आता जे आहे तर मातीमोल झाले। त्यामुळे आता पुढचं काळ कसा जगायचा, आर्थिक गणित जे आहे ते कसं जुळवायचं यासाठी सरकारने जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। नक्कीच मोठी अवकृपाच आहे ही पावसाची खरं तर विदर्भ मराठवाड्यावरती। आणि येत्या काळात नुकसान भरपाईच्या माध्यमातून का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी।